नमस्कार. श्री रामचंद्र कृष्ण कामत यांनी लिहिलेलं नामचिंतामणी हे पुस्तक आपण वाचत आहोत. साधकांसाठी खास सूचना या प्रकरणातला पुढचा भाग आपण वाचायला घेतो आहोत. मुक्तांची अथवा सिद्धांची जी स्वाभाविक लक्षणे ती साधकांची ज्ञानसाधने असतात. म्हणून साधकांनी तशा दृष्टीने विषयोपसेवन करावे, म्हणजे अभ्यासाने व हरिगुरु कृपेने ही स्थिती साध्य होईल. हाच एक विषय नव्हे तर इतर विषयसुद्धा रागद्वेष बुद्धी टाकून ब्रह्मदृष्टीने सेवन करावेत. संसार सुस्थिती साधण्याकरता आरोग्य, मितहार व ब्रह्मचर्य याप्रमाणेच मितव्यय म्हणजे काटकसरही साधकांनी अवश्य अवलंबली पाहिजे. ऋण काढून सण कधीही करता कामा नये. देवादिकांचे उत्सव अथवा तशीच इतर धार्मिक कृत्यही कर्ज काढून करू नयेत. देवाचे देव फेडणार असे म्हणून काही लोक आपल्या शक्तीच्या बाहेर खर्च करतात. त्यांना मागाहून पश्चाताप झालेली पुष्कळ उदाहरणे आहेत. दामाजी पंतांसारखी उदाहरणे फार क्वचित, पण दामाजी पंतांसारखी स्वार्थशून्य परोपकारशीलता असणाऱ्या व्यक्ती तरी किती सापडतील. देवाला आमच्या उत्सवाची गरज नाही. आमच्याकरताच आम्ही ते करायचे असतात, तरी शक्तीच्या बाहेर किंवा कर्ज काढून न करता यथाशक्ती किंवा नाथ भागवतात सांगितल्याप्रमाणे दैवी संपत्तीवान उदार धनिकांकडून वर्गणी जमवून उत्सवाचा आनंद करावा. तात्पर्य, देवाच्या उत्सवाला अथवा घरच्या लग्नकार्यालाही कर्ज न काढण्याचेच धोरण ठेवावे. कर्जापासून चित्ताला फारच व्यथा उत्पन्न होते आणि अशी व्यथा अथवा उपाधी साधकाला फार बाधक होते. पैशाच्या काटकसरीबरोबर वेळेचीही काटकसर जरूर साधली पाहिजे. स्वतःच्या वेळेबरोबर दुसऱ्याचाही वेळ व्यर्थ घालवू नये, कारण वेळ म्हणजे आयुष्य हे अमोलिक आहे. गेलेला एक क्षण न लभ्यम हेमकोटीभिही म्हणजे कोटी सुवर्णाच्या मोहरांनीही परत मिळणार नाही. पैसे खर्च करण्यात काटकसर असावी, पण कृपण असू नये. तथापि वेळ खर्चण्यात कृपणच असावे. सत्य व मधुर भाषण अथवा भाषणाचे पथ्य जे परमार्थाकरता सांगितले आहे ते परमार्थापेक्षा प्रपंचालाच फार उपयोगी आहे असे विचारांती मनास पटल्या वाचून राहत नाही. कटू कठोर वाणीने सर्व लोकांची अप्रीती तसेच मधुर वाणीने सर्व लोकांची प्रीती सहज संपादन होते. परातरास ढकान न लागेल अशा काळजीने बोलणे बोलावे. आपण कोणास हलका शब्द बोलू नये. लोकांनी बोलल्यास सोसावा. धके चपेटे सोसावे. नीच शब्द साहत जावे. प्रस्तावोनी परावे आपुले होती. दासबोध. कटू अथवा कठोर भाषणाने 25 वर्षाचाही स्नेह एका क्षणात तुटून जातो. समाधाने समाधान वाढे. मैत्रीने मैत्री जोडे. मोडिता क्षण मात्र मोडे बरेपण. आपण एकाएकी एकला सृष्टीत भांडत चालेला. बहुतामध्ये एकल्याला यश कैचे. वेड्यास वेडे म्हणू नये. वर्म कदापि बोलू नये. दासबोध. अशा सावधगिरीने बोलत चालत राहिले पाहिजे. केलेले पुष्कळसे उपकारही कटू कठोर भाषणाने नाहीसे होऊन जातात. याचे उपकारही नकोत व बोलणेही नको असे उपकृत माणसे म्हणू लागतात. म्हणून उपकाराबरोबर शब्दही गोड पाहिजे हे नेहमी लक्षात ठेवावे. सत्य पण अप्रिय असेल तरी बोलू नये व प्रिय पण असत्य असेल तरी बोलू नये. तर सत्य व प्रिय असेल तेच बोलावे हा सनातन धर्म आहे. मनुस्मृती. मी खरे बोलणार, मला कोणाच्या बापाची भीती नाही असा उर्मटपणाही कधी करू नये. कित्येक वडील माणसांना वडीलपणाच्या जोरावर घरात लहानांकडे बोलताना नेहमी गुरगुरून तुच्छतेने बोलायची सवय असते. त्यामुळे त्यांचे उपकार विसरून जाऊन सर्वांच्या मनात त्यांच्याबद्दल अप्रीती मात्र उत्पन्न होते. सत्यम प्रियहितम चयत आणि अनुद्वेगकरम वाक्यम हे वाङ्मय तप होय असे गीता सांगते. पुष्कळ शास्त्री, वेदांती व भक्त म्हणणारे लोक असत्य बोलताना आढळतात. त्यांना सत्याचे महत्त्व माहीत नसते असे नाही, पण मोहामुळे त्यांच्याकडून असत्य भाषण व असत्याचरण होत असते. त्यायोगे आपल्या पुण्यसंपत्तीची किती हानी होते याची कल्पना नसते. सत्यापरते नाही तप. सत्यापरता नाही जप. सत्ये पाविजे सद्रूप. सत्ये निष्पाप साधक होती. ही वचने साधकाने लक्षात ठेवून मस्करीने देखील खोटे बोलणार नाही असा निश्चय केला पाहिजे. कारण नांदरुत्रात पातकम परम. असत्य भाषणासारखे दुसरे पाप नाही असे शास्त्रात सांगितले आहे.
तसा प्रसंगच आला तर समर्थांच्या शिकवणीसारखे खोटे बोलू नये, खरे सांगू नये असे धोरण ठेवावे, किंवा मी याबाबतीत काही बोलू इच्छित नाही असे स्पष्ट सांगण्याचे धैर्य करावे. दुसरा एक सूक्ष्म विचार असा आहे की सत्ये अधर्म जोडे, सत्य नव्हे ते असत्य जाणावे, धर्म असत्य जोडे तरी सुज्ञे ते सुसत्याची गणावे. ही महाभारती नीती प्रज्ञावंतांनी लक्षात ठेवावी. तात्पर्य, धर्मसंग्रहाकरता व समाजधारणेकरताही सत्य भाषणाची फार जरुरी आहे. साधकाने आपण स्वतः तसे वागून आपल्या मुलांना लहानपणापासून सत्याची कडक दीक्षा द्यावी, पण कडक शिक्षा मात्र करू नये. लहानपणी मुलांच्या मनात सत्याची प्रीती दृढ होईल तर ती पुढे मोठी करारी, धैर्यवान व कर्तृत्ववान निपजतील व होता होता त्रिकालाबाधित सत्य जो परमात्मा त्याच्या प्राप्तीचा मार्ग त्यांना सुलभ होईल. आता मौन या गुणाचाही साधकांनी अवश्य अभ्यास केला पाहिजे. वाङ्मय मौन, इंद्रिय मौन, काष्ठ मौन, सुषुप्ती मौन इत्यादी मौनापेक्षा मनोमौन हेच सर्वात श्रेष्ठ आहे. तथापि हे मौन म्हणजे वृत्तीशून्य अवस्था साधण्याकरता वाङ्मय मौनाचाच प्रथम अभ्यास केला पाहिजे. हा फारच हितकारक आहे. 12 वर्षे वाङ्मौन साधणाऱ्यास वाक्सिद्धी प्राप्त होते असे शास्त्रात सांगितले आहे. संसारी साधकाला हे अशक्य आहे. तथापि मौनम च मितभाषणम या वचनाप्रमाणे त्याने मितभाषणी असण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक शब्द अगदी तोलून बोलावा. निरुपयोगी म्हणजे ज्या वाचून काही अडले नाही अथवा अडणार नाही असे भाषण कधीही करू नये. अशा भाषणाने अंतरातील शक्तीचा अपव्यय होतो. आजारी मनुष्याला डॉक्टर बोलू देत नाहीत. त्याला त्रास होईल म्हणून त्याच्याजवळ इतरांनाही बोलण्याची मनाई करतात, कारण त्यायोगे वातावरणातील शांतता बिघडते. संसारी साधकांनी दिवसातून 2 किंवा 3 तास तरी मौनाचा अभ्यास करावा. याला संख्यायुक्त नामजपाचे साधन फार उपयोगी पडते. त्याचप्रमाणे नामजपालाही मौन उपयोगी पडते. गरजेपुरते बोलावे, पण तेही मृदू, मधुर व हळू बोलावे. शक्य असेल तर आठवड्यातून 1 दिवस अखंड मौनाचा नियम करावा. अशा मौनाच्या नियमाने प्रपंच व परमार्थाला फार उपयोग होतो. आता स्वाध्याय म्हणजे पवित्र ग्रंथाचे मननपूर्वक वाचन करण्याचा रोजचा नियम धरावा. वर्तमानपत्राधिक वाचण्याचे कमी करावे. जे वर्तमानपत्रे वाचित नाहीत ते धन्य होत असे स्वामी रामतीर्थ म्हणतात. आपल्या शास्त्रात 7 व्यसने सांगितली आहेत. त्या काळी वर्तमानपत्रे नव्हती. हल्ली लोकांना हे एक 8वे व्यसनच लागले आहे असे म्हणण्यास हरकत नाही. वर्तमानपत्रेच काय, पण साधकांनी शास्त्रग्रंथसुद्धा वाचण्याचे कमी केले पाहिजे. उत्तरगीतेत भगवंतांनी अर्जुनाला अशी सूचना दिली आहे. मेधावी म्हणजे बुद्धिमान साधकाने श्रवणाधिकांनी वेदांत ग्रंथाचा अभ्यास करून ज्ञानविज्ञान तत्पर होऊन धान्यार्थी ज्याप्रमाणे धान्याचे कण घेऊन त्यातील कोंडा टाकून देतो त्याप्रमाणे ग्रंथाचा अशेष भाग त्याग करावा. मुमुक्षुला सद्ग्रंथाचे वाचन साधक आहे, पण साधकाला ते बाधक आहे, कारण वाचनाने वृत्ती बहिर्मुख होत असते आणि साधकाला तर अंतर्मुख वृत्तीचा अभ्यास करायचा असतो. या दृष्टीने वरील सूचना महत्त्वाची आहे. आता ध्यान साक्षात्कार. काही साधकांना ध्यानावस्था लवकर साध्य होते. उपास्य मूर्तीच्या ध्यानात किंवा नामजपात चित्त अधिक एकाग्र होऊ लागले म्हणजे श्रोत्रेंद्रिय व नेत्रेंद्रिय यांची शक्ती तीव्र होते, म्हणजे वाढते व फार दूरचे शब्द अगदी जवळ ऐकल्याप्रमाणे व फार दूरचे दृश्य अगदी प्रथम पाहिल्याप्रमाणे दिसू लागते. थोडेसे भविष्यही डोळ्यासमोर चमकते. हस्तस्पर्शाने किंवा पाण्याने अथवा हाताच्या अंगाऱ्याने रोग बरे करण्याची शक्ती येते. असे झाले म्हणजे आपल्याला मोठी सिद्धी प्राप्त झाली असे समजून साधक धन्यता मानतात आणि मिरवतातही. त्यायोगे त्यांची प्रगती खुंटून ते खालच्या पायरीवर येतात व आत्मसाक्षात्काराला मुक्तात. हे त्यांना कळत नाही. असे लोक शेवटपर्यंत कच्चेच राहतात. वरील क्षुद्र सिद्धी सोडून द्या, पण यापेक्षाही मोठ्या सिद्धी, उदाहरणार्थ मुंबईत गुप्त होऊन काशीत प्रगट होणे, षटचक्र भेदन करून ब्रह्मरंध्रात प्राण नेणे, तोंडाने बोलेल ते खरे होणे इत्यादी प्राप्त झाल्या तरी तो कच्चाच समजावा. आता उपवास. आहाराच्या संबंधाने मागे सूचना केल्या आहेत त्या अत्यंत उपयोगाच्या आहेत. तथापि असा आहार घेत असतानाही आठवड्यातून किंवा 15 निराहार
फक्त पाणी, लिंबाचा रस अथवा सरबत घेऊन उपवास करण्याचा नियम ठेवावा. उपवासाचे महत्त्व प्रत्येक धर्मात सांगितलेले आहे. मुसलमान लोक 40-40 दिवस रोजा नावाचा उपवास करतात. जैनातही 9-9 दिवस कडक उपवास पाळतात. स्वर्गादी लोकप्राप्तीकरता मोठे मोठे यज्ञ सांगितले आहेत आणि ते यज्ञ मोठे कष्टसाध्य व द्रव्यसाध्य आहेत. पण असे कष्ट सोसण्याची किंवा द्रव्य खर्चण्याची ज्यांना शक्ती नाही, अशा दुर्बल व निर्धन लोकांनी काय करावे? हे त्या पुण्य लोकप्राप्तीस आचवले काय? असा प्रश्न परमकळवळ्याने युधिष्ठिराने भीष्माचार्यांना केला आहे. त्याचे उत्तर तितक्याच कळवळ्याने भीष्मांनी दिलेले आहे शांतीपर्वात. त्यात निरनिराळ्या उपवासाने निरनिराळ्या यज्ञाचे फळ मिळते असे सांगितले आहे. शरीर आरोग्यासाठी तरी निदान उपवासाचा नियम धरावा. आरोग्यासाठी उपवास करावा हे ठीक आहे, परंतु तो मधल्या कोणत्याही तिथीस न करता एकादशी तिथीसच करावा असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. जो एकादशीचा व्रतधारी, मी नित्य नांदे त्यांच्या घरी, सर्व पर्व काळाच्या शिरी, एकादशी खरी पै माझी. एकनाथी भागवत. आता अहिंसा, सत्य, अस्तेय म्हणजे दुसऱ्याची काडीचीही चोरी न करणे, निर्लोभता, दया, क्षमा, शांती, उद्योगप्रियता, निरालस्य, प्रिय व नम्रतेचे भाषण, अदंभित्व, निष्कपटपणा, विश्वास, धैर्य, लज्जा म्हणजे एकांतातही असत्य कर्म करण्याबद्दल लाज वाटणे, कुलाचार पाळणे, श्राद्धादी नैमित्तिक कर्मे श्रद्धेने करणे, आपल्यापेक्षा श्रेष्ठ म्हणजे वयाने, विद्येने व गुणाने अशा माणसांना योग्य मान देणे, तेज, बल, निर्भयता, निस्पृहता, निर्मत्सरता, कृपालुत्व, प्रेम, मैत्री, करुणा, मुदिता म्हणजे मोद अथवा आनंद आणि पापी लोकांबद्दल उपेक्षा म्हणजे उदासीनता इत्यादी दिव्य गुणांचा अभ्यास साधकांनी करावा. हे गुण परमार्थाच्या पुस्तकात दिले आहेत म्हणून ते परमार्थाच्याच उपयोगी आहेत असे समजू नये. प्रपंचसुद्धा सुखाचा, आनंदाचा असावा असे ज्यांना वाटते त्यांनी या गुणांचा अभ्यास केला पाहिजे. तात्पर्य, परमार्थ मार्गातील गुण हे प्रापंचिक सुखाला अधिक कारणीभूत आहेत यात बिलकुल संशय धरू नये. आणि मागे सांगितल्याप्रमाणे या दिव्य गुणांचा प्रपंचातच राहून चांगला अभ्यास करता येतो. अर्थात प्रपंच हा परमार्थाची तालीम आहे असे समजावे व तो उत्तम रीतीने करावा. आता दानधर्म. प्रपंचात आज कोणाला जे सुख व ऐश्वर प्राप्त झालेले दिसते ते पूर्वदत्ताचे फळ असल्यामुळे आताही भाग्यवंतांनी यथाशक्ती दानधर्म करीत असले पाहिजे. निर्धन असून अतपस्क व धनिक असून अदाता असेल त्याला नदीत बुडवावे असे विदुर नीतीत सांगितले आहे. लक्ष्मी पिता असण्यापेक्षा लक्ष्मीपुत्र किंवा लक्ष्मीपती व्हावे. नाना प्रकारचे कष्ट करून पोटालाही न खाता जो द्रव्य मिळव मिळवित असतो तो लक्ष्मी पिता होय. त्याला या जन्मातही भोग नाही व दान न केल्यामुळे पुढील जन्म दरिद्र्याचा येतो. आप्त इष्ट, देव, पितर हे त्यास विन्मुख होतात. त्याच्या अवकृपेस हा पात्र होतो. आता जो मनुष्य परोपकाराकरता द्रव्य न वेचता आपण व आपली बायको मुले यांच्याच करता संपत्तीचा व्यय करतो तो लक्ष्मीपुत्र होय. त्याचा इहलोक सुखाचा होतो. पण दानाची पेरणी करून न ठेवल्यामुळे परलोक व पुढील जन्म सुखाचा होत नाही. आणि जो मनुष्य आपल्या स्वतःच्या व कुटुंबाच्या सुखाकरता पैसे खर्च करून दीनजनांच्या कल्याणाकरता व अडलेल्यांच्या उपयोगाकरता तसेच दयापात्राप्रमाणे दानपात्र मनुष्याकरता द्रव्याचे दान करतो तो लक्ष्मीपती होय. अशा मनुष्याचा इहलोक सुखाचा व कीर्तीचा होऊन परलोकातही त्याची खुर्ची रिझर्व करून ठेवलेली असते. धन हे अनेक अनर्थाचे मूळ आहे, तसेच सर्व सुखाचे उगमस्थानही आहे. धनाचे दान, भोग व नाश असे 3 परिणाम शास्त्रात सांगितले आहेत. जो दान करत नाही व भोगही भोगीत नाही त्याचा नाश हा 3रा परिणाम ठरलेला असतो. दान हा सात्विक, भोग हा राजस आणि नाश हा तामस परिणाम होय. दानधर्मात खर्च केलेले धन हे बीजरूपाने आपल्याबरोबर मरणोत्तरही येते. तीच आपली खरी जिंदगी होय. स्वतःच्या सुखाकरता अथवा चैनीकरता उडवलेले पैसे किंवा मुलाबाळांकरता ठेवलेले पैसे ही आपली जिंदगी खास नव्हे. ती इकडच्या इकडेच राहणारी होय. म्हणून धनिकांनी आपला खरा स्वार्थ साधण्याकरता यथाशक्ती दानतत्पर असणेच योग्य आहे. पण कुटुंबास किंवा स्वतःसही उपवास पाडून दान करणे हा एक अधर्म होय असे भागवतात सांगितले आहे. म्हणून असे न करता
दैवाने धनप्राप्ती झाली असल्यास त्याचा उपयोग कुटुंब रक्षण करून पंचमहायज्ञ, देवपूजा, महोत्साह, तीर्थयात्रा, अतिथीपूजन इत्यादी सत्कर्मे करण्याकडे करावा. असा धनाचा उपयोग करणाऱ्याला उत्तम गती प्राप्त होते. तसे न करता जो लोभाने धनाचा संग्रह करतो त्याला उलट म्हणजे निरय गती प्राप्त होते. तात्पर्य: पूर्वदत्ताप्रमाणे मिळालेले धन सत्कारी अथवा सत्पात्री दान करून ईश्वराच्या सेव्हिंग बँकेत जमा करून ठेवणे हे कल्याणकारक आहे. ही सेव्हिंग बँक एका जन्माची नसून जन्मोजन्मी कल्याण पुरवणारी आहे. निर्धनाने सुद्धा यथाशक्ती दानतत्पर राहावे, कारण पूर्वजन्मी दान न केल्यामुळे ना दत्तम उपतिष्ठती, न दिलेले मिळत नाही, पेरल्याशिवाय उगवत नाही या सृष्टी नियमाप्रमाणे या जन्मी धन मिळालेले नाही हे लक्षात आणावे आणि ही चूक भरून काढण्याकरता या जन्मी देत राहावे. निर्धनांनी शनिवारी, मंगळवारी अश्वत्थ, औदुंबर वगैरे पुण्यवृक्षाखाली मुंग्यांना थोडीशी साखर तरी घालण्याचा नेम धरावा. तसेच देवाने घरात नोकरचाकर दिले असल्यास त्यांना उर्मटपणाने दुरुत्तरे बोलू नयेत, प्रेमाने वागवावे. जशी त्यांना पैशाची गरज असते तशीच तुम्हाला त्यांच्या कामाची गरज असते. या दृष्टीने आपण दोघेही सारखेच गरजू आहो असे जाणावे. त्यांच्या वाचून आपले अडणार नाही असे वाटले तरी आपल्या वाचून त्यांचेही अडणार नाही असे पक्के जाणून नोकर चाकरांकडे प्रेमाने वागावे. त्यांच्या कुटुंबाची प्रेमपुरस्सर काळजी घ्यावी. त्यांचे वेतन वेळच्या वेळी द्यावे. वेतनासाठी त्यांना तोंड पसरण्यास लावू नये. ते लोक फुकट पैसे घेत नाहीत. कामाचा मोबदला तुम्हाला देऊन तुमच्याकडून पैसे घेतात. पण हक्काचे पैसे झाले तरी मागण्यास किती जड वाटते हे त्यांनाच माहीत. म्हणून त्यांना त्यांचे वेतन फुकटचे शाप न घेण्यासाठी अगदी वेळेवर देत जाऊन त्यांचे मूक आशीर्वाद घ्यावेत. मुलांचे शिक्षण. मुलांचे शिक्षण करण्यासाठी त्यांना शाळेत घालून घरीही शिकवण्यास शिक्षक नेमल्याने तुमचे कर्तव्य संपत नाही. मुलांना सुसंस्कार लागण्याकरता योग्य शाळेत घालणे व घरातही योग्य शिक्षक नेमणे व तो काय शिकवतो, कसे शिकवतो हे पाहणे तुमचे कर्तव्य आहे. मुलांच्या शिक्षणात शाळेत घातल्यानंतर सुरुवात होते असे समजणे चुकीचे आहे. आपल्या पुराणात सती मदालसाहीने आपल्या पुत्रांना पाळण्यातच वैराग्याचा आणि ज्ञानाचा उपदेश केलेला प्रसिद्ध आहे. प्रल्हादाची माता कयादू हिला तर श्री नारद देवर्षींनी ती गर्भिणी असतानाच भागवत धर्माचा उपदेश केला होता. तोच मग प्रल्हादात उमटला ही गोष्टही प्रसिद्ध आहे. तेव्हा अशी सुसंतती आपल्या कुळात उत्पन्न व्हावी म्हणून पित्याने कुलीन, सुशील व सुविद्य पत्नीशी विवाह करण्याची काळजी प्रथमपासून घेतली पाहिजे. आणि अशा सुसंतती व तिच्या शिक्षणाची वर सांगितलेल्या दृष्टीने काळजी घेणे हे सृष्टिकर्त्या परमेश्वराच्या संकल्पास अनुसरून आणि सहाय्यकही असल्यामुळे ही एक परमेश्वराची सेवासोय हे विसरता कामा नये. घरातील स्त्रियांना व बालकांनाही मान देऊन वागवावे. बालकाला सुद्धा आपला अभिमान, सेल्फ रिस्पेक्ट म्हणून काही असतोच. त्याला धक्का न लागेल असे आपले बोलणे चालणे असावे. घरच्या वडिलांना, बाहेरच्याही श्रेष्ठांना, विद्वानांना, साधू संत संन्यासी यांना योग्य मान द्यावा. आरोग्याकरता सकाळ संध्याकाळच्या मोकळ्या हवेत फिरायला जावे. एकटेच फिरायला जाण्याची वहिवाट ठेवावी. दुसऱ्याच्या संगती वाचून आपण स्वतःतच रममाण होण्याचा अभ्यास करावा. अरतीर जन संसदी म्हणजे प्राकृत म्हणजे संसारी लोकांच्या संपर्कापासून अलिप्त असावे. सृष्टी सौंदर्य पाहून भगवंताच्या सौंदर्य गुणाची उपासना करावी. विश्वात विश्वेश्वर पाहण्याचा अभ्यास एकाकी फिरत असता चांगला होतो अथवा तो मुद्दाम करावा. विश्वात विश्वेश्वर म्हणजे दुग्धात साखर अशा रीतीने नव्हे तर मागे सांगितल्याप्रमाणे अलंकारात सुवर्ण या दृष्टीने अर्थात विश्वेश्वर रूपाने विश्वेश्वर पाहण्याचा अभ्यास करावा. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.